the biggest blockbuster Saturday. And Sony Live and Sony Sports Network won't stop at one arena. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचे मोती वेचायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, कोकणची भजनी मंडळी तर तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. चला बघूया आंब्याच्या सीझन मध्ये त्यांच्या भक्तिरसामध्ये आमरस कसा मिसळतोय तेच पाहायला जोरदार टाळी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. आंबा 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 एक्साइटेड आहेस यार तू डॅड. अगं एक्सायटेड म्हणजे आपल्या दारातला हापूसचा आंबा म्हणजे शिवा. साखर साखर कधी एकदा तो आंब्याचा रस असा माझ्या जिभेवर जातो ना, असं झालंय. ऐक भाई गे, ये बाबू पहिला आंबा ठेव. आंबा खाली ठेवतो. अगं अरे पूजा होऊ दे आधी. अगं झाली ना. आंब्याला हात नको लावूस. जे भाजून ठेवीन तू. पहिला ठेव आंबा. आंबा ठेव. पूजा व्हायची बाकी अजून. आई तर कुठे लांब ठेव. मी काय व्हायचं? खरं ना, गरोदर बाई सारखे ना जानेवारी महिन्यापासूनच डोळे लागतात नाही तर काय. सारखे फोन यांना गावी. आये दाराला मोर आला काय ग आपल्या आंब्याला. आये मोर गलून पडला असेल काय ग. आये अगं त्या कलमाला आधार मिळाला असेल काय ग. आये आंबे लागले काय ग. आहे हो. सुनबाईला इतकी वर्ष झालं तरी मालवणी काय अजून जमत नाही. नाही काय तूच आणलीस ना कुठनं ते जुन्नर वरनं तिला पकडून. माका येत असा. ये बाय पाया पडते. नको बोलूस बाय. तू बोलायला लागलीस की डायरेक्ट उषा नाडकर्णी होती. करेक्ट बोलली आजी. आणि डोळ्यांचं काय सांगते. तुला नाही माहिती कोकणी माणसाचं आणि आंब्याचं नातं. होय तर. हा आईला विचार आहे. हो. बापूस पूजा करायचा पहिला आंब्याची. हो. त्याच्यात आंब्याला मी कशी ढास मारायचो नाही काय. होय तर. बघ हा आंबा दाखवतोय गे आई. हा आंबा आहे ना, आंबा ह्याची काच म्हणजे वरचं देठ तसा तोडायचा ना, असं फेकायचा. त्यानंतर सगळा आंबा असा 2 बोटांनी 4 बोटांनी असा 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 नरम करायचा. हा वरचा देठाचा भाग असा हळू ओठांवर लावायचा. त्यानंतर दाबून दाबून नरम केलेला हा आंबा असा हळू 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 वर आणायचा. आंब्याचा पहिला थेंब पडतो ना जिभेवर, अमृत तुला नाही करणार. त्यानंतर तो हाच रस असा हिते ओघळत येतो. तिकडनं पण असा चाटायचा. आंबा आय आंबा झाली. ये बाबू. अरे किती थांबा ना. 1 मिनिट. आणि शुगर आहे तुम्हाला. 1-2 खापेच्या वर खायचं नाही अजिबात. काय शुगर बिगर काय खापा बिपा कुछ नाही. अभि 4 दिवस कंट्रोल केलाय. आज आंबा खायचा आहे म्हणून. आज आंबा रप्पा. आज खापा नाही रप्पा. आज आंबा आणे तो. काय येऊ दे ग. नाहीतर काय. ऐक ना आजी, आपण एक सेल्फी घेऊयात. म्हातारे दादा, म्हातारीचा डान्स बघ. काय तो आता बॉलिंग टाकेल अशी वाटते. नाही कशी भंकस करतो नाही तू? म्हातारे काय पडून घ्या काय. बरी आहेस ना. आहे. मेलीस ना अजून. नाही बाबा, मी आल्यावर तुझी मानगुट नाही धरणार मी. तेवढा आहे. लांब हो. शर्म्या मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय की नाही बा. रातच्याला गॉगल लावून फिरतो म्हणून बोललो. काय दादा, काय आहे, आयुष्य सुंदर आहे ना, अजून जरा हँडसम करीन म्हणतो. आणि त्याचा पण गावातले मला भांबेडचा सलमान खानच बोलतात. मी आला असो सलमान. भोकाची चड्डी घालून सांगू काय सगळ्यांना. ते चढीचं कशा बोलतो काय, बायका माणसं. हे पाणी पी, पाय पाडायचं ये. काय पडून घ्या वा. हा. बाय धर. ए पिंकी घे बाय. पिंके बाय, पिंकी. नमस्कार. मुंबई बरी आहे ना. वय बरी आहे. मुंबई बरी आहे. आता मुंबईचा 2-3 वर्षात लग्न लागल ना, तर या मंडपातच तुला डाल वाढायला ठेवी ना बापू. लांब हो, नाही तर बस खाली तिथं. माझा काय नाही तुझी डाल घरापली आहे. मोरण झालं आले सगळे म्हणले. चला आता आंबा अरे ये दादा ये. खाऊचं काय. काय दादा काय कसली घाई आहे तुला. काय आंब्याच्या केवढ्या आठवणी आहेत माहिती आहे. मग ए, अजय हो. मोऱ्यांचा लगीन इथेच लागला होता ना. इथं लागलं होतं हो, मग. आणि श्रमेश आहे माहिती आहे ना, त्याची मोठी आठवण आहे आंब्याची. काय लहानपणी आंब्यावरून खाली पडला होता आणि असा नाही नागडा पडला होता.
कराय करा नागडे सांगतो घबरा आता घबरा काय जरासा घबरा पाय सटकला होता माझा अणाचा पाय अरे दादा तुला सांगू काय इकडची अख्खी साल आंब्यावरच होती त्याची खराय आणि होय हे दादा या आंब्यावर ना मला 2 लाईनी सुचल्या आहेत. नंतर ऐकव काय ते उद्या डब्याला जाऊ दे. हे भावा चला आंबा खाऊया ना आहे खाऊया आता काय? झालं ना पूजा बिजा मुंबईला गेले सगळी परंपरा विसरून नाही ते काय प्रथा काय नाही तर काय? गाराना वगैरे व्हाय नाही ते काय, नको गाराणा घाला म्हणे. गाराना घालावा नंतर आंबा बरोबर आहे. ए, चला हे पोरानुसार गाराना घालूया पटकन तू लांब- लांब आपल्या राहा घराने घेऊया. लांब राहा पाहिजे. काय गारा नाही जोडा सगळ्यांनी हात जोडले रे या बा. देवा महाराजा 12 गावच्या 12 राटीच्या 12 वाटीच्या महाराजा देवा महाराजा आज आम्ही खांडेकराच्या अंगण्यात बसले रे महाराजा देवा महाराजा तुझ्या कृपेने या आंब्यावर खूप आंबा आलेला आहेत रे महाराजा हा पहिला महाराजा पण बोलशील इकडे या, करशील, कुठं पण बोलशील नाही तर काय तर देवा महाराजा हा जो पहिला आंबा म्हणजे तुझा आशीर्वादच हाय रे महाराजा देवा महाराजा हा आंबा नसून हा सोन्याचा फल हाय रे महाराजा तर देवा हा काय झाला शेवटाकडे बाबू लवकर काय ते? कृपा दृष्टीचा घ्या, घ्या, शेवट. देवा महाराजा सालाबाद प्रमाणे तुझ्या पुढ्यात आंबा ठेवल्या तो मान्य करून घे आणि ह्यांना सुखाची सांभाळ र महाराजा चल रे, सूर्यान अरे झालं सूर्याना पटकन डॅड झालं होय. संपलं त्यांचं होय महाराज नाही ते ह्याच्यात आलंय आता परत कशाला राहू दे ना, चला. आता शिव बोलतात तर घ्या ना एकदा करू दे ना प्लीज 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 डॅड ओ मुराने घ्या पटकन घ्या, पटकन घ्या काय ते. बाकी सगळं आलंय ना ते हा 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 होय महाराजा तुमचं राहिलंय पण. हा तर बाय माझ्याशी पहिला जो आंबा ठेवला एवढा पहिल्यापासून नाही मारताव कशाला तेवढा नको आहे. शेवटचं घ्या पटकन फक्त होय महाराज हो म्हणजे हा. होय महाराजा आजा नमस् सूर्यान सूरी पटकन आंबा खा आलाय काय आले काय हा? शूटिंग झाले का बघा हा, झालं. असेल तर परत एकदा करू आणि ह्या टायमाला तुम्ही बसा भाई महाराजाला मी शूट करतो नाही असं काही गरजेचं नाही नाही ए मी आल्या पण चल तिकडे मरतोय मी आला ए सूर्यान सूरी चल लगेच अरे बाबू काय सूर्य तुला ना वाहनानं मारायला पाहिजे बस इथं, बस इथं. बस. तात्या असताना ह्याला वाहनानं मारली नसता काय अरे काय आपल्या गावच्या रूढी परंपरा तुला काय माहिती आहेत का माहिती नाही? काय सांगा त्या ही जी पोरं आहेत ना मुंबईत गेल्यापासून आज सगळ्या प्रथा विसरलेल्या आहेत बरोबर आहे आता काय झालं ना अरे झालं काय कारण झालं भजन व्हायला नको भजन पाहिजे अशी रीतच आहे ना ए, ए, चला भजन घेऊया पण. भजन घेऊया भजन घेऊया. मी काय म्हणतो दादा पण त्या 2 लाईनी सुचल्या त्या आधी ऐकून घे ऐक ना भावा तुझ्या 2-4 लाईनी ऐकतो नंतर कोई खाता खाता आधी पटकन भजन घे घ्या. बाबू. घे बाबू. सिरियस या आंबा काय ए, 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 अरे ए बाबू बाबू अरे हा. केली बाई यानं चल 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 काय मला पुंडली कवर दे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की हरी हर चला झाला भजन. झाला कुठे अजून अभंग व्हायचा झालं ना भजन आता काय हो भजन झालं ना आता अन्न सुरी कापूया आपण आंबा खाऊया अरे काय सूर्या ह्या खरंच सांगतो तात्या असताना तुला वाहनच मारली ना नाही तर काय ह्या पोरांना सगळ्या परंपरा झारलेला आहे अरे बाबा ऐक बस इथं. खाली बस आई घे वहिने तात्यांच्या लय आठवण आली बाई ते नंतर काढूया ना ते. नाही नंतर काढूया का अरे आज तात्या असायला पाहिजे होते माहिती काय हे हा आंबा आणि खळकाळी नदी बघितली ना की तात्यांची लय आठवण येते येणारच ना इथंच त्यांची कोय सांडली होती होय, होय, खरं आहे खरं म्हणजे भजन करता करता अंतर्धान हिथंच पावलं का ना मग तात्यानं आंबा कोण सोडणार पाण्यात त्यांना आंबा द्यायला नको पहिला मान द्यायला नको मी काय बोलतो मोरेनो हो. त्याच्या मुलांना आंबा खाल्ला तर तातरपर्यंत पोचणार नाही पोचल पण तात्या पोचले तिथं जाऊन तू पोचलास मग काय हो? बरं काय म्हणते अक्कल नको ह्याला बापसाला आंबा सोड अरे नशीब तुझा बापूस हिथंच गेलाय नदीत माझा बापूस हरियाणामध्ये वारला का नाही होय होय देवा शपथ माहिती आहे सगळ्यांना त्याला पण तिकडे जाऊन आंबा ठेवावा लागतो हरियाणाला मग अरे जाता जाता ना मी कैरी घेऊन जातो तिथं पोचेपर्यंत आंबा होतो काम आहे काय ठेवशील का नाही आंबा बापसाला पण आली आहे अरे आणि हो बाय नात आली आहे तिला प्रथा नको का लायला मी टाकते मग आंबा र दादा तिला सांग आजोबा आहे ना तिचा हा. गेलेल्या माणसाला आंबा टाकायचा नसतो सोडायचा ओढायचं. होय, होय. ये बाई ये हा, जा. हा. ए, छोटा घे काय झालं वहिनी सापाय. हा, हे कर
आणि पाया पडा. हॅलो आता सावकाश दादा एका वेळी 2 जाते. पाया पड पाया पड. काय पडली तात्यानू खाओ तात्यानू. अरे आईसभर रडते ये मी आली. अरे तू तुमचा काय झाला जीव तुमचा अडकलाय. अरे खाऊया ना नंतर त्या रडू. माणसाचं काय होतंय ते बघा ना जरा. काय झालं वहिनी काय आता काय आलं. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची सत्ता स्थापन करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, शेंद्रू गानू देवलेकर सज्ज झाला आहे कोर्टात साक्ष देण्यासाठी. चला बघूया त्याच्या साक्षीनं हास्याचं पारडं कोणत्या बाजूला झुकतंय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. मिलाड हॅलो बासाऱ्या, दम्याचा पेशंट आहे ना मी. पण मारायला पण वेळ मिळणारच ना, टचकन जाईन मी. हॅलो, माफ करा मिलॉर्ड, माफ करा, माफ करा. केस काय? तेच मी सांगतो मिलॉर्ड. सांग. मिलॉर्ड, हा, माझे अशील दत्तू शिवळकर यांच्यावर अन्याय झालेला आहे. बर. त्यांची जी काही वडिलोपार्जित जमीन आहे हा, हा. ती त्यांच्या 3 पिढ्यांनी जपली, बर. कसली, तिची मशागत केली आणि आज तिकडे त्यांनी नंदनवन फुलवलेलं वा. आहे. ती जमीन हा कोण कुठला मुंबईतनं आलेला मनुष्य म्हणतो ती जमीन माझी आहे, त्या जमिनीवर माझा हक्क आहे आणि हा माझा भाऊ आहे असं ते सांगतायत. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. हॅलो बासाऱ्या, आता केलं ना म्हणा. सॉरी पहिलेच कसं ना. येस सॉरी मिलॉर्ड. आपण लांब आहोत, नाही जवळ आहोत आपण. जवळ आहे ना. हो 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 कसं बोलची. हॅलो, हळू हळू. येस सॉरी मिलॉर्ड. ए हा कोण आहे? मिलॉर्ड मी ह्यांचा वकील आहे. वकील आहे. हे सगळ्यात शेवटी विषय काढलेला आहे काय रे हा? म्हणजे उरलं सुरलं सगळं याच्यात ढकलून दिलेलं आहे. पण आज बरं वाटतं या, सगळं क गटातलं आलेलं आहे ते एकत्र. वा वा वा, असू द्या. हा? मी काय बोलतो, मग अशी काहीतरी घेणार होतस तू. ऑब्जेक्शन. अरे ते घे ना मग. घे तू, घे. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड माझे अशील प्रथमेश शिवलकर आणि दत्तू शिवलकर हे भाऊ भाऊ आहेत. हा पण काही कारणानिमित्त कितीतरी वर्ष माझे अशील प्रथमेश शिवलकर हे मुंबईत असायचे, म्हणजे कामानिमित्त. पण पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. हा, नोट मी करतोय, तू सांग. येस नोट येस कर. येस येस. ह्याचा अर्थ असा होत नाही की त्यांना गावाची ओढ नाही, हा? गावाची आठवण येत नाही. किंबहुना ते दरवर्षी न चुकता शिमग्याला जातात, वा. गणपती पण, गणपतीला जातात, दिवाळीला. दिवाळीला जातात. ए बाबा तू थांब, तू सांग वाचारे. लग्न घरी करायचं ना. आता ह्याला हा कोण आहे? मी वकील आहे यांचा अरे वकील. मग त्याला करू दे ना वाचारे. सॉरी मिलॉर्ड, मला इतकंच म्हणायचं आहे की ही जमीन प्रथमेश शिवलकर ह्यांच्याही तितकीच मालकीची आहे जेवढी दत्तू शिवलकर ह्यांची आहे. अरे पण ह्याला पुरावा काय? पुरावा. आपल्या कोर्टाला पुरावा लागतो ना. येस मिलॉर्ड. मग पुरावा असल्याशिवाय कसं तुम्ही बोलता? मिलॉर्ड माझ्याकडे पुरावा आहे, माझ्याकडे एक साक्षीदार आहे, ह्यांच्या गावचा तो इसम आहे. त्यांना तुम्ही इथे बोलवण्याची परवानगी द्याल का? म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊनच जाईल. त्याच्यात थोडीशी साखर टाक, चाय पत्ती टाक आणि चाय बनवून इकडे मना पाच, म्हणजे मला इथं निकाल देता येईल. सॉरी मिलॉर्ड, म्हणजे घाबरलो तुम्ही? हलकं फुलकं केलंय कोर्ट मी जर. येस कोर्ट एकदम सिरियस बरं नाही वाटत ना. हो, हो, मी- आता ही तर मी बसलोय तर सिरियस कसं होईल? हलकं फुलकं बरोबर, केलंय ना. बरोबर. हे बघा मी काय म्हणतोय, Yes. त्याला सांगा. हा. अरे मी आलोय ना रे. हो. हे 2 कालकोटवाले आले. अरे हा पण आलाय. बाबा बघितलंस, कलवलाय तू. नाही. हाडाचा कलाकार आहे है ना. जरा झालं तरी काही बोलतोय काय तू? नो नाही. बाबा मी काय बोलतो, नुसताच उभं राहणार आहेस की बोलवशील त्याला? साक्षीदार शेंद्रू गानू देवलेकर हाजीर हो. आलो 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 आला. वसाडीचा फोन आला आणि खिसा कुठे गेला? पडला. हॅलो हॅलो हॅलो.
काय आहे चामटऊ? हॅलो काय ग? हा, घावणं तव्यावरच राहिलं. मग मी चटणीत काय बुडवून खाल्लं? बनियन? तरीच म्हटलं घावणं स्ट्रेचेबल का वाटताय? काय टेन्शन नाही, अर्धा ठेवलाय मी. नाही नाही, अर्धा पचेल का, काय टेन्शन नको. पण आपली एक नकावडी चाय आणि साखर असलेली खारी घ्या, लय मजा वाटते. कंचन बोलतोय असं काय एवढं काय टेन्शन नाही. अरे पण बरं त्याला वाटतंय. सांगा कोर्टात फोनवर नाही बोलायचं, शिक्षा होऊ शकते. नाही नाही, कसं आहे साहेबांनो, तुम्हाला बोलायला काय हरकत नाही. तुम्ही शिक्षा दिलेली मला चालेल, पण बायकोने शिक्षा दिल्यानंतर लय डेंजर होईल सगळं, माहिती आहे म्हणजे का? काय? कसं आहे, तिला जर सांगितलं नाही मी कुठं पोचलोय तर तिला राग येईल आणि माझा असा काय पॅनकेक करेल ना, चिमटवून म्हशीला खायला घालेल डायरेक्ट. असं आहे. बेचाऱ्या? तुम्हाला बायकोचा विषय कळला नाही वाटतं? नाही नाही तुमचं लग्न झालेलं दिसत नाही. तुम्ही सुखी वाटत नाही. तुम्ही कसे वाटताय माहितीये काय? दिवसभर न खपलेला जो उन्हात तापलेला मासा असतो ना, मोरी, तसं दिसता पाहिजे. आपल्या हे बोलून टाकलं काय? तर हे मी हलकं फुलकं घ्यायचं का आपण म्हणायचं? हलकं फुलकं हलकं हलकं बोल, हलकं बोल. हलकं फुलकं. हलकं फुलकं. हलकं बोल. शेंद्रू काका, शेंद्रू काका. हा, पम्या, हा, हा. मामुरवाडीचा वाघ. हा, अहो काय कुठे काय बोलताय? जज काय आहेत लाव? ते, जज जज आहेत. मी 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 हे जज आहेत? हा. ऑर्डर मी बोलतो आज. मग हे दोघं आज काय लसूण सोला आले की काय? नाही कोर्ट आहे ना, न्यायाधीश, जज जज. रिस्पेक्ट रिस्पेक्ट. हे न्यायाधीश आहे? हो. अरे पण ह्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय मला. त्या डफलीवाले डफली बजा गाणं आहे बघ, त्याच्या माग लांब गवतात एक माणूस डफली घेऊन बसला होता. हा होता? नाही? नाही, मी वाटतोय. अरे नाही बाबा, मी डबली कधी वाजवली नाही. वाटलं जरा ही नारळाची किशी पुढे आले ना, म्हणून मला वाटलं तर आहेत की काय. नाही नाही, मी कधी डबली वाजवली. म्हणजे डबली वाजव, आता डबली म्हणजे किती? हे सुरू करा, सुरू. नाही जातो जातो मी इकडे आतमध्ये जाऊन उभा राहू काय? इथे तुम्हाला यावं लागेल. जातो, जातो. मिलॉर्ड, मी जातोय, थांबा. हो, त्याला पण- सांगा कटलेट मध्ये आज पहिला. नाही जातो, कट्ट जातो, करा, जातो, कट्ट करा. जातो जातो. हो, मला काय विचारायचं आहे, हा कायदा कोणी मोडला? हा मागचा? हा, मी थांबा जरा. अच्छा, अच्छा. मी कोर्टात आज 2 मिनिटं थांबा. ऐक ऐक मी विचारलं. काय म्हणतो, त्याला सांगा सगळ्यांनीच हलकं फुलकं करू नका कोर्ट. इथं मी बसलोय ना, अरे बरोबर आहे, बरोबर. वाजवीन. सॉरी. मी बोलतो सॉरी. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव शेंद्रू गालू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो. आणि साधं सुद्धा चॉकलेट नाही, डार्क चॉकलेट. म्हणजे लोकांना कधी कधी प्रश्न पडतो की ह्याचं चॉकलेट जास्त डार्क आहे की ह्याची कॉमेडी जास्त डार्क आहे. एवढं डार्क आहे सगळं. 1 मिनिट, हे तुम्ही मला सांगू नका. अच्छा, मग काय? हे सगळं बाजूला ठेवा. आहे. समोर ही जी कोण व्यक्ती उभी आहे, अम्या! आंबा मला बोलू द्या. अरे लक्षात नाही आलं. ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीस तुम्ही ओळखता का? मी तुम्हाला खरं सांगू, मी कुणाला ओळख दाखवत नाही आणि कुणाला ओळखत पण नाही. मला सांगा साहेबांनो, हो मला सांगा, माणूस की जिवंत आहे आता? एवढ्या लवकर सांगितलं, म्हणजे माणूस की जिवंत नाही आहे, लक्षात घ्या. मग आपण काय, कारण माणूस तसा राहिलेलाच नाही त्या लायकीचा, ओळख दाखवण्यासारखा. आपण प्राण्यांकडनं शिकलं पाहिजे. ते कसं सॉर्टेड आहेत हो सगळे. म्हणजे आता साप घ्या, सापाचं ठरलेलं आहे, आयदर तो विषारी नाहीतर तो बिनविषारी. पण माणूस हा फक्त विषारीच आहे, पॉयझनस. सगळं लफडी करून टाकतो, आलं की सगळं विष कालवतो. म्हणजे ह्यांना जातीवरून मारायला लय वेळ आहे, पण मातीसाठी मारायला कोण तयार नाही. कोण आता कोकणासाठी कोण पुढे येईल मला सांगा? मी एकट्याने इथं काखेत घेऊन किती वेळ जाऊ वलनावर? शेंद्रू काका, काय लाव? इकडचं बोलू नका. हा? तुम्ही ते सांगा, तुम्ही मला लहानपणापासून ओळखता, माझ्या आई बाबांना पण ओळखता. हा दत्तू शिवलकर माझी जमीन कशी हडप करायला बघतोय, ते सांगा. ते सांगा. त्याच्यासाठी बोल. काळजी करू नको, मी आता आलोय ना, टेन्शन घेऊच नको तू. आपण दोघं मिळून ह्याच्यात टाकूया बिल्डिंग करून कायमची. तिकडते नका. फक्त मला सांग, तुझ्या बाजूने वकील कोण आहे? हे नमस्कार शेंद्रूजी. अरे मला वाटलं नेपथ्य आहे, त्याला तू वकील गेलास? आहेत ते. अरे भारताची लोकसंख्या 150 करोड, ते सगळं विस्कटून तू या मंदार मांडवकरला वकील गेलास? हा? अरे काय माणूस म्हणायचा तू? हा? अरे हा माणूस LLB ला LBW म्हणतो. याची लायकी. अरे काय, अरे परवा तिकडे टपरी जवळ चाय पित होता, एक पालिकेची गाडी आली टपरी उचलायला.
टपरी बाजूला ठेवला आणि ह्याला उचलून नेला नाही एवढा अनधिकृत आहे हा. आहे तर अहो हे सगळे टाइमपास नको नाही, बरोबर. सुरू करा. अहो जोरदार इथं टाकून घेतले नंतर सगळं आहे काय करायचं? अल्कोहोल काय?